दाणोळी येथे हातभट्टी दारूवर पोलिसांचा छापा 2.99 लाखांचा मुद्देमाल जप्त, तलवारही हस्तगत. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाणोळी गावात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 2,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, गिरीश शिंदे तसेच जयसिंगपूर व शिरोळ पोलीस ठाण्याच्या पथकाने दाणोळी गावात छापा टाकला. या छाप्यात गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर कारवाई करत त्या नष्ट करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात अवैध साहित्य जप्त करण्यात आले असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान दाणोळी येथील रेकॉर्डवरील आरोपी किशोर महादेव नाईक यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. या कारवाईत त्यांच्या घरातून एक प्राणघातक लोखंडी तलवार व एक लोखंडी एडका जप्त करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यावर आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.